ठाकरे आणि पवारांचं राजकारण सुरू आहे असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. जातीबाबत द्वेष निर्माण करण्याचं काम शरद पवारांसारखी लोक करत असल्याचा आरोप करत निवडणुकीआधी दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचं राज ठाकरे म्हणाले. तुमचं राजकारण तुम्हाला लखला, माझ्या वाटेला जाऊ नका. मोहोळ उठलं तर विधानसभेत एकही सभा घेता येणार नाही असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिला. माझी पोरं काय करतील कळणार सुद्धा नाही, लाल गाल करतील तेव्हा कळेल असं राज ठाकरे म्हणाले. सर्व पक्षांचं एकमत, मग मराठा समाजाला आरक्षण का नाही? ठाकरे 5 वर्ष भाजपसोबत सत्तेत होते तेव्हा आरक्षण का दिलं नाही असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, आरक्षण आर्थिक निकषांवरती द्यावं ही मनसेची भूमिका आहे असं मत राज ठाकरेंनी मांडलं. कालचं आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं. या आंदोलनात आमचे कार्यकर्ते असतील पण ते पक्षाचं आंदोलन नव्हतं अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. सुपाऱ्या फेकणं ही पक्षाची भूमिका नव्हती असं राऊत म्हणाले. बीडमधील आंदोलक काही मराठा आंदोलक नव्हते असं मनसे नेते संदीप देशपांडेंनी म्हटलं. हल्ले करतात आणि मग पळ काढतात, ते संजय राऊतांचे म्होरके आहेत अशी टीका संदीप देशपांडेंनी केली. ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आपसात वैर आहे. राज ठाकरे आमच्याकडे येऊ नयेत म्हणून विरोध दर्शवला गेला असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. राज ठाकरेंना अडवू नका, मुंबईमध्ये जाऊन ताकद दाखवू असं मनोज जरांगे म्हणालेत. गरज पडली तर राज ठाकरेंना जाब विचारू असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. महाविकास आघाडीच्या काळात विरोधी नेत्यांना अडकवण्यासाठी आमच्यावरती दबाव टाकण्यात आला होता असं वक्तव्य परमबीर सिंग यांनी केलं. त्याबद्दल आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. परमबीर सिंग जे बोलले ते खरं आहे. माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीनं काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती, आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं. ठाकरे गटानं आता विधानसभा निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भगवा सप्ताहाच्या माध्यमातून ठाकरे गटानं मतदारांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा होणार असून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. आज संध्याकाळी ठाण्यात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. भगवा सप्ताहानिमित्तानं आयोजित भव्य मेळाव्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्तानं ठाकरे गटाकडून टीजर जारी करण्यात आलाय. ठाण्यातील ठाकरे गटाच्या मेळाव्यापूर्वीच ठाणे शहरामध्ये ठाकरेंविरोधात बॅनर लावण्यात आलेत. उद्धव ठाकरे शरद पवार आणि सोनिया गांधींचं राहुल गांधी यांच्यासमोर लोटांगण घालत असल्याच्या व्यंगचित्राचं मोठं होर्डिंग अनेक ठिकाणी लागलंय. बॅनरमधून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेनेच्या लोटांगण बॅनरला ठाकरेंच्या पक्षाकडून पार्टी कुणी चोरली म्हणत उत्तर देण्यात आलंय. पक्ष कुणी चोरला तर दुसऱ्यांची गोष्ट चोरणं हे हिंदुत्व नाही. काय आहे हिंदुत्व अशा आशयाचे बॅनर ठाकरे गटाकडून लावण्यात आलेत. ठाण्यामध्ये बॅनर वॉर नंतर राजकारण तापलंय. शिंदे गटाचे बॅनर ठाकरे गटानं काढून टाकले. ठाकरे गटानं बॅनर काढल्यानं वातावरण तापलंय. नवी दिल्लीत घोटाळेबाज व्यक्तींसोबत संजय राऊत यांनी ठाकरेंची भेट घालून दिली असा मोठा आरोप शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी केलाय. गुप्ता बंधू यांच्यासोबत ठाकरे कुटुंबियांचं काय नातं आहे हे समोर आलं पाहिजे असं नरेश म्हस्के म्हणाले. उद्धव ठाकरेंनी बांगलादेशमधील पीडित हिंदूंची थट्टा केली. काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटलाय अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. सल्लागार उद्धव ठाकरेंनी बांगलादेशचा दौरा करावा असा देखील खुचकटोला बावनकुळेंनी लगावला. अजित पवार शिर्डीतल्या साई मंदिरात नतमस्तक होत साईंच्या चरणी लीन झाले. अजित पवारांनी साई दर्शनानं संवाद यात्रेची सुरुवात केली. अजित पवारांनी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी इथे मोठे बाबा मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी अजित पवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. अजित पवारांची जनसन्मान यात्रा सिन्नरमध्ये दाखल झाली आहे. यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री टी स्टॉलवर चहा घेतला आणि त्यानंतर अजित पवारांनी बुलेट स्वारी केली. त्याचसोबत अजित पवारांनी धनुष्यबाण हाती घेतल्यामुळे त्यांच्या दौऱ्याची चांगली चर्चा रंगली. शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. गेल्या काही दिवसात रवी राणा नवनीत राणा यांच्यासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती अभिजित अडसूळ यांनी दिली. राजकीय परिस्थितीचा वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीमध्ये म्हटलं. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेतल्याचा फारसा काही फायदा भाजपला झाला नाही, तरी आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेऊनच लढण्याचं भाजपचं ठरलंय असं फडणवीस म्हणाले.
लोकसभेत दादांचा फायदा नाही झाला या फडणवीसांच्या भूमिकेवरती अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही काही बोललो नाही तरी ते आमच्या तोंडी घातलं जातं असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पदाधिकारी भाजपला विधानसभा निवडणुकीत पूर्ण मदत करणार आहेत. काल रात्री नागपुरात फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात अजित पवारांना आपण सोबत का घेतलं ही भूमिका फडणवीसांनी स्पष्ट केल्यानंतर विधानसभेत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय संघानं घेतला. राज्यसभेच्या जागेबाबत फडणवीसांनी मोठं विधान केलं. कबूल केल्यानं 2 पैकी 1 जागा अजित पवारांना देणार. योग्य निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. राज ठाकरेंचं जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी शेकडो पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली. ते निवडणुकांदरम्यान बार्गेनिंग करण्यासाठी असा टोला रवी राणांनी लगावला. तर बच्चू कडूंची भूमिका ही कटप्पासारखी पाठीत खंजीर खुपसणारी आहे अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा भव्य कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि दादा भुसे उपस्थित असतील. ठाकरे गटाच्या नेत्या रश्मी ठाकरे आज अमरावती दौऱ्यावरती आहेत. विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याला त्या उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपची बूथ यंत्रणा कमजोर पडल्यानं त्याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर झाला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आज बूथ प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभेतील चुका टाळण्यासाठी फडणवीस थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 21 ते 26 ऑगस्ट विदर्भाचा दौरा करणार आहेत. विदर्भातील संपूर्ण 62 विधानसभा मतदारसंघाचा राज ठाकरे आढावा घेणार आहेत. वणीमध्ये राजू उंबरकरांना तर काटोलमध्ये आदित्य दुरुगकर यांना राज ठाकरे विधानसभेची संधी देण्याची शक्यता आहे. येत्या 12 ऑगस्टला जरांगे पाटलांची शांतता रॅली अहमदनगर शहरामध्ये येणार आहे. या रॅलीला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेवरून केशव उपाध्यायांनी टीका केली. शिवस्वराज्य यात्रा म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला फार्स आहे. महाराजांच्या नावावर मतं मिळवण्याचा त्यांनी मनसुबा रचला असा हल्लाबोल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असल्याचं जाहीर केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. शिरपूर पोलीस ठाण्यात श्याम सनेरची रवानगी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींकडून वायनाडमध्ये हवाई पाहणी करण्यात आली. वायनाडमधील भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत पंतप्रधान मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला. सुप्रीम कोर्टाकडून आरटीई कोट्यातून खासगी शाळांना सूट देणारा राज्य सरकारचा आदेश रद्द करण्यात आलाय. मुंबई हायकोर्टाचे आदेश कायम ठेवण्यात आलाय. सुप्रीम कोर्टानं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केलं. वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नारपार गिरणा या नदीजोड प्रकल्पाला सुद्धा राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. 7,015 कोटींचा हा प्रकल्प असून जलसमृद्धीच्या दृष्टीनं ऐतिहासिक पाऊल टाकल्याचं फडणवीसांनी म्हटलं. या प्रकल्पाचा नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं. विजय कदम यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. गेली 1.5 वर्ष ते कर्करोगानं त्रस्त होते. मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरती कुंभारपाडा गावात वसई विरारला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून उजनी धरणाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. धरणावरती तिरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानं धरणाचं रूपडं पालटून गेलंय. जळगावच्या अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे भिलाली गावातील पांझरा नदीवर असलेला बंधारा ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. जळगाव शहरातील अल्पबचत भवनात महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची सुनावणी पार पडली. शिक्षण हक्क कायदा, बालमजुरी, बाल लैंगिक अत्याचार यासोबतच वेगवेगळ्या विषयांवरती सुनावणी पार पडली. शनिदेवाच्या 3.5 शक्तीपीठांपैकी पूर्णपीठ मानलं जाणाऱ्या नांदगावच्या नस्तनपूर इथे श्रावणी शनिवार निमित्तानं हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण होतं.
डोंबिवलीचं ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या गणपती मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी नांदेडचे व्यावसायिक सुमित मोगरे यांनी गणपती मंदिरासाठी 30 किलो चांदी भेट दिली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरती पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली आहे. वेळोली वाशी नासनगाव दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गंगाखेड पालिकेअंतर्गत येणाऱ्या गौतम नगर भागातील नागरिकांना पीटीआर द्यावा या मागणीसाठी उपोषण करण्यात आलं. मात्र उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यानं संतप्त नागरिकांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. भुसावळमध्ये मुस्लिम मंचच्या वतीनं वक्फ बोर्ड कायद्याच्या बदलाला विरोध केला जातो. या विरोधात मुस्लिम मंचच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. परभणी तालुक्यातील दैठणा गावामध्ये एका घरावरती वीज कोसळली. सुदैवानं घरातील सर्व माणसं तळमजल्यावरती असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरावरती वीज कोसळल्यानं मोठं नुकसान झालंय. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं मालेगाव पालिका प्रशासनाच्या वतीनं शहरामध्ये हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हातात तिरंगा घेत रॅली काढली.